नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीता गद्रे लिखित कथा सिनियॉरिटी. ये असा माझ्या समोर बैस. दिवे चालू राहिले तरी हरकत नाही, मला तोंड लपवायचं आहे अशातला भाग नाही आहे. दारं खिडक्या उघड्या राहिल्या तरी चालतील, ती बंद केलीच पाहिजेत असा माझा आग्रह नाही आहे, किंवा कर बंद हवी तर. म्हणजे मी ही हकीकत सांगत असताना मध्येच कोणी आलं तर ते डायरेक्ट आत येणार नाहीत, आपल्याला पूर्वसूचना मिळेल. आपलं बोलणं कोणी ऐकायला नको आहे, कारण ते खासगी आहे. अचानकपणे जाऊन दुसऱ्याची प्रायव्हसी डिस्टर्ब करण्याची पद्धत सर्वच पौर्वात्य देशांमध्ये खूपच आढळते. तेव्हा असं कोणीतरी येऊन टपकेल. बघ आता तुझं तूच. माझ्या कथनाला योग्य अशी वातावरण निर्मिती कशी करायची ते. मला सगळंच बघत बसायचा कंटाळा येतो. हल्ली मला सगळ्याचाच कंटाळा येतो. कंटाळा माझ्या रोमारोमात भिनलाय. स्वयंपाकाचा, आंघोळीचा, वेळणीचा, नोकरीचा, या प्रिन्सिपॉलशिपचा, सगळ्याचा कंटाळा. पूर्ण कॉलेजचं ॲडमिनिस्ट्रेशन बघून पुन्हा काही लेक्चर्स घ्यावीच लागतात, ती नको वाटतात. माणसंच नको वाटतात. घरी कोणी यायचं म्हणजे घर आवरा, चहा खाणं करा, कपाचे कान स्वच्छ आहेत ना ते बघा, हात धुवायला नवीन साबण काढा, हात पुसायला स्वच्छ टॉवेल काढा. आलेली माणसं घरगुती टाईपची असतील तर त्यांच्या मुलाबाळांची चौकशी करा. करिअरिस्ट असतील तर त्यांच्या यशाच्या हकीकती विचारा. साहित्यिक असतील तर वाङ्मयावर बोला. बिझनेसमन असतील तर त्यांनी तमुक टेंडर कसं मिळवलं ते विचारा. कुणाशी बर्ड वॉचिंगवर, कुणाशी ब्लॅक कॉमेडीवर, कुणाशी थिओसॉफीवर, कुणाशी आळूच्या पातळ किंवा गोळा भाजीवर, कुणाशी फॅशन्सवर, कुणाशी AR रहमानवर किंवा नुसरत फतेह अली खानवर, तर कुणाशी गोविंद निहलानी किंवा बेनेगलवर, कुणाशी सुचित्रा कृष्णमूर्तीवर किंवा जॉर्ज मायकेलवर. म्हणजे मी एकट्या बाईनं किती जणांवर माझ्या बहुश्रुतपणाच्या आधारे इम्प्रेशन मारायचं. सदैव नीटनेटकं, भारदस्त, प्रेझेंटेबल का दिसायचं. मी काय सगळ्यांशी सगळ्या विषयावर वयाच्या 57व्या वर्षापर्यंत खुसखुशीत आणि ऐकत राहावं असं बोलायचा पत्कर घेतलाय का. नाहकचा बोर्डम. तर मुला, मी मला येणारा कंटाळा हा माझा पहिला मुद्दा पूर्ण केलाय. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. अर्थात दुसरा मुद्दा म्हणजे पूर्ण हकीकतच. आता ती सांगितल्या वाचून गत्यंतरच राहिलेलं नाही. तुला भीती वाटते का की आपली आई आता आपल्याला काय सांगणार आहे. म्हणजे ती असं सांगेल का की तुझे वडील हे तुझे खरे वडील नाहीच आहेत, किंवा ठाणकन असं काही सांगेल का की मला तू इतकी वर्ष आई समजत आलास पण तुझी खरी आई नाहीच आहे. तर असलं काही तुझ्या जन्माचं रहस्य बिहस्य मी तुला सांगणार नाही आहे. तू आमचाच मुलगा आहेस. रीतसर लग्न केलेल्या, तुला चांगला अनुवंश देऊ शकणाऱ्या सुशील सालस आईवडिलांच्या पोटी तू जन्माला आलेला आहेस. तू निश्वास सोडलास का. डझंट मॅटर. अरे कबूल कर की मोकळेपणानं. तुला पूर्ण स्वातंत्र्य दिलंच आहे की मी इतकी वर्ष. तुझे मित्रमैत्रिणी, तुझा अभ्यास यावर दुरून लक्ष जरूर ठेवलं मी, पण तुझ्यावर विश्वासही टाकलाय. तूही माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाहीस. विश्वास, आपल्या निकटच्या माणसावरचा पूर्ण विश्वास, एक जीवनावश्यक गोष्ट. एकमेकात काही रहस्य असू नये असं वाटतं, म्हणूनच तुला आज ही हकीकत सांगायचं ठरवलंय.
तुला वाटेल आत्ताच मी हे का सांगतेय, इतकी वर्ष का सांगितलं नाही? कारण तू मोठा झालायस, पूर्ण पुरुष झालायस. आता काहीही पचवायची तुझ्यात ताकद आली आहे, तेव्हा हीच वेळ योग्य. याआधीही मी तुला असं समोर बसवून काही बाई सांगितलंय. आयुष्याकडे फार वस्तुनिष्ठपणे बघायला मी तुला शिकवलं. तू लहानपणी उंबऱ्याला अडखळून कधी पडलास तर मी कधीच हात रे उंबऱ्या म्हणून उंबऱ्याला मारलं नाही, तर तुलाच नीट बघून चालायला शिकवलं. तुझा हरवलेला चेंडू मला समोर दिसत असूनही मी तो बघितलाच नाही असं भासवत तुला तो शोधायला, त्यासाठी विचार करायला शिकवलं. तू एकदा गणितात नापास झालास. सरांनी तुला शिक्षा केली तर मी सरांना शिव्या दिल्या नाहीत किंवा तुलाही वरतून मारहाण केली नाही. मी तुझ्या बरोबरीनं त्यावेळी रडले. तुझ्या प्रत्येक अपयशात, यशात, दुःखात, नैराश्यात, आनंदात, भीतीत मी तुझ्याबरोबर राहिले. ती भावना मी शेअर केली. तू अंधश्रद्ध बनू नयेस, तू खोटं बोलू नयेस, तू गरीब श्रीमंत, धर्म, जातपात मानू नयेस, तुला तुझ्या बुद्धिमत्तेचा गर्व होऊ नये, तू लाचलुचपत भ्रष्टाचार करू नयेस. आजच्या प्रशासकीय सेवेतल्या सर्वोच्च हुद्द्यावर तू असताना तर तू निष्कलंक चारित्र्याचाच असावास. तू आपल्या देशावर प्रेम करावं, तू अन्यायाशी झगडावंस म्हणून मी तुला याआधीही असंच समोर बसवलं होतं. तुला काही बाई सांगितलंही होतं. तुला द्वैत अद्वैत सिद्धांत मी सांगितला होता. तुला जे कृष्णमूर्ती समजावून सांगितला होता आणि ज्ञानेश्वर तुकाराम सुद्धा. तुला वाटेल अशापैकीच मी आजही सांगेन, तर तसं काही नाही. मी मगाशी तुला मिळालेल्या अनुवंशाबद्दल बोलले. खरंच तुझे वडील चांगले होते. ते जगले असते तर त्यांनी तुला खूप चांगलं काहीतरी शिकवलं असतं. एक चांगला बाप आपल्या मुलाला जे जे काही देऊ शकतो ते सगळं त्यांनी तुला दिलं असतं. तुझ्या काकावरून, आत्यावरून त्यांच्याविषयीच्या अजिबात कल्पना करू नकोस. ते तुझ्या आत्या काकांसारखे कजाग, उडाणटप्पू, बढाईखोर, कर्तव्यशून्य, ऐतखाऊ, संतापी आणि क्रूर नव्हते. ते चांगले होते. त्यांना तू पाहिलंच नाहीस, त्यामुळे तुला त्यांची काही कल्पना नाही. असा माणूस ज्याच्यावर मी जीवापलीकडे प्रेम केलं, तो एका रस्ते अपघातात सापडून चेंदामेंदा होतो, मला अचानक सोडून जातो, तेव्हा माझं काय होतं? मला वेड लागतं. मी बोलत नाही. एक हरवलेला भाव चेहऱ्यावर घेऊन सुन्न बसून राहते. फक्त मॅट्रिकपर्यंत शिक्षण, वय 18 जेमतेम. माहेरी कोणाचाच आधार नाही. तू पोटात. तुझा काका, आत्या, आजी, आजोबा कोणीच माझ्यावर कसलेच इलाज केले नाहीत. मी कित्येक महिने वेडीच होते. त्यांनी मला मारलं, वाटेल तसे बोलले, ढोंग करतीये म्हणाले, कामं टाळण्यासाठी झोपून राहतीये म्हणाले. अर्थात हे सगळं शेजाऱ्यांकडून. नंतर मी भानावर आल्यानंतर मला कळलं. मला आसपास काय चाललंय याचं आकलन व्हायला लागलं. मला प्रकर्षाने जाणवलं की मला नवरा नाही आहे. मी सासरच्या आश्रयावर, त्यांच्या मेहरबानीवर जगतीये. मला सगळे छळतायत. माझ्या पोटात मूल आहे, त्याच्या खातर मला इथे राहणं भाग आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी काहीच करू शकत नव्हते. तुझा जन्म झाला. मी बाळंतीण होऊन जेमतेम 15 दिवस झाले असतील नसतील तर घरच्या माणसांनी मला कामाला लावलं होतं. जेमतेम महिना झाला असेल तर पाणी भरायला, धुणी धुवायला, भांडी घासायला लावलं त्यांनी. घरी मोलकरीण नव्हतीच, मीच होते. तू हळूहळू मोठा झालास.
मी तुझ्याकडे बघून दिवस ढकलत होते. एक दिवस मी भीत भीत भाऊजींजवळ एका शिकवणीचा विषय काढला. शिकवणी रावसाहेब पडसलगीकरांच्या मुलाची होती. तुझे बाबा त्यांच्याच फॅक्टरीत कामाला होते. शिकवणी संध्याकाळची, मुलांची शाळा सुटल्यानंतरची होती. मी एकदा संध्याकाळची तुला घेऊन देवळात गेलेली असताना रावसाहेबांनी मला पाहिलं होतं आणि गाडी थांबवून शिकवणीबद्दल विचारलं होतं. मी शिकवणी करू का असं विचारतात भाऊजींनी आकाश पाताळ एक केलं होतं. प्रचंड आकांड तांडव केलं. म्हणाले, तुझ्यासारख्या तरुण सुंदर विधवेला रावसाहेबांसारख्या तरुण माणसाकडे रोज संध्याकाळी पाठवलं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. आमच्या भावाला घरात आल्या आल्या पोचवलंस, आम्हाला जिवंतपणे पोचवू नका. आमच्या घरच्या विधवेला तिच्या मुलासकट जन्मभर पोसायची हिंमत आमच्यात आहे असं सांग तुझ्या त्या रावसाहेबाला. मी पहिलं सगळं शांतपणे ऐकून घेतलं, पण तुझ्या त्या रावसाहेबाला हे शब्द ऐकून मी खवळले. म्हणाले, भाऊजी तोंड सांभाळून बोला. रावसाहेब माझे वगैरे नाही आहेत. तुमच्या भावाला ते गेल्यापासून एक मिनिटही मी विसरलेली नाही आहे. माझा अपमान करू नका. माझ्या चारित्र्याचा संशय घेतलेला मला चालणार नाही. त्या दिवसापासून आपल्या दोघांच्या हालाला पारावार राहिला नाही. वर तोंड करून बोलणारी, निर्लज्ज असं म्हणून तुझ्या काकांनी माझ्यावर हात टाकला. सासूबाईमध्ये पडल्या म्हणून मी वाचले. भाऊजींचा हात मला मारता मारता वेगळाच स्पर्श करत होता हे मला समजलं होतं. सुतासारखी सरळ झाले. हे नवच संकट माझ्यासमोर उभं राहिलं. त्या लोकांच्या हातापाया पडून मी कसाबसा तुला बालक मंदिरात घातला. तुझे कपडे, दप्तर फाटकं होतं. अंकलिपी फाटकी होती. पण तू शिकत होतास यातच मला समाधान होतं. तुला मधल्या वेळचा डबा द्यायला परवानगी नव्हती. तू अर्धपोटी शाळेत जात होतास. तुला ताप आला तर गवती चहाच्या काढ्यावर भागवलं जात होतं. तू खेळताना कधी पडलास तर खरचटल्या जागी फक्त मातीच चोळली जात होती. कुठल्याही आईचं सगळ्यात मोठं दुःख सांगू? आपल्या मुलाचं आपण नीट पालनपोषण करू शकत नाही हे दुःख. माझा जीव तळमळत होता. हे असं लाजिरवाणं, अपमानास्पद आणि जनावराहून वाईट जीणं, जन्मभर जगणं मला शक्यच नव्हतं. यातून सुटका करून घ्यायलाच हवी होती. ते घर सोडायलाच हवं होतं. मी आगतिक असले तरी लाचार नव्हते. माझ्या उरात स्वाभिमानाचा स्फुल्लिंग अजूनही धगधगत होता. माझं मूल लहान होतं तोपर्यंत मी त्यांच्या आश्रयाला नाईलाजानं राहिले होते. आता तू मोठा झाला होतास. मला त्या नरकातून तुझ्या सकट बाहेर पडायचं होतं. माझ्या अंगात अफाट जिद्द होती. मी फक्त योग्य संधीची वाट पाहत होते. सगळेजण दुपारचे झोपले की मी हळूच रोजचं वर्तमानपत्र घ्यायची. ते घेऊन संडासात जायची. चोरून त्यातल्या जाहिराती वाचायची. नोकरीविषयक जाहिराती. एका पानावर मला एक जाहिरात सापडली. माझ्या योग्य जाहिरात. एका अनाथाश्रमात दाईचं काम करायला एक बाई हवी होती. तुला घेऊन मी तीच नोकरी मिळतीये का ते बघायचं ठरवलं. तो पत्ता मी नीट लिहून घेतला, पोलक्यात लपवून ठेवला. मी त्या दिवसाची वाट बघत होते. माझ्या सुटकेची संधी नजरेच्या टप्प्यात येताच मी चित्त्यासारखी तिच्यावर झडप घालणार होते. आणि तशातच तो भयंकर प्रसंग घडला. भाऊजींच्या खिशातले 500 रुपये गहाळ झाले. घरातल्या सगळ्यांची झडती घेतली गेली. भाऊजींच्या आक्रस्ताळेपणाला तर पारावारच राहिला नाही. आपल्या 3 मुलांच्या अंगाला त्यांनी बोटही लावला नाही. त्यांनी तुझ्याकडे मोर्चा वळवला.
त्यांची ती हिरव्या पिवळ्या सर्पासारखी नजर बघून तू भेदरलास. तुला भीतीनं चड्डीत शू झाले. माझं काळीच लकलकलं. मी धावत पुढे आले. तुला वाचवण्यासाठी तुझ्यावर ओणवी झाले. भाऊजी पुढे झाले आणि त्यांनी मला हिसडून ढकलून दिलं. जाऊबाईंनी मला घट्ट धरून ठेवली. आपल्या बायकोकडे बघत ते ओरडले, पकडून ठेव तिला. तिच्या देखत याचं रक्त काढतो. फार माजलंय तो दोघं. साल्यांना जागाच दाखवतो त्यांची. भाऊजींच्या हातात वेताची छडी होती. त्या छडीने ते तुला सपासप मारत होते. तोंडानं म्हणत होते, पैसे दे, पैसे कुठे आहेत, पैसे दे रे चोर. तू कळवळून सांगत होतास की मी नाही चोरले पैसे, मला माहिती नाही आहे. पण ते ऐकत नव्हते. त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. ज्या ताटात जेवलास तिथेच हागलास. ज्या काकानी तुला आणि तुझ्या त्या बोडक्या आईला 2 वेळचं जेवायला घातलं, त्याच काकाच्या खिशात हात घालतोस. ते मारत होते, तू मार खात होतास. मग त्यांनी तुला अंगणात नेला. आसपासची माणसं शोभा बघायला आली. अंगणातल्या मातीत त्यांनी तुला पालथा घातला. तुझ्या नाकातोंडात आपल्या हातांनी माती भरली. तुझं डोकं जमिनीवर आपटायला सुरुवात केली. तुझ्या डोक्याला खोक पडली. शेवटी तू कबूल झालास, बहुधा माराच्या भीतीनं. आत्ताही तुझं अंग त्या माराच्या आठवणींनी शहारलं का रे? तू चोरी कशी कशी केलीस तेही सांगितलंस. तुझी कबुली ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य उमटलं. ते थांबले. त्यांनी तुझ्या शर्टाच्या कॉलरला धरून तुला उभं केलं. आधीच फाटलेली कॉलर त्या तशा धरण्यामुळे त्यांच्या हातातच आली. त्यांच्या हातात खड्याची अंगठी होती. तिचा खडा अलगद आतल्या बाजूला फिरवून त्यांनी पुन्हा तुझ्या 2 कानशिलात भडकावल्या. अंगठी लागून तुझ्या कानातून रक्त यायला लागलं. तुझ्याकडे भाऊजींनी ते पैसे मागितले. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तू कोडगेपणानं म्हणालास, ते खर्च झाले. हॉटेलात खाल्लं, पिक्चर बघितला, उरलेल्याचे पत्ते खेळलो, त्यात हारलो. भाऊजींनी मग तुला शिक्षा फरमावली. तुझी शाळा बंद केली. ते 500 रुपये फिटेपर्यंत तू काकांच्या 3ही मुलांचे रोज कपडे धुवायचे होतेस. दिवसाला 8 आणे या हिशोबानं ही फेड करायची होती. म्हणजे 1000 दिवस तू तुझ्या 3 चुलत भावांचे कपडे धुवायचे होतेस. पण राजा, ती वेळ तुझ्यावर आली नाही. मी येऊच दिली नाही. त्याच रात्री तुला घेऊन मी ते घर सोडलं, नेसत्या वस्त्रानिशी. मी थेट नाशिक गाठलं. एकमेकांशी चकार शब्दही न बोलता आपण दोघांनी तो प्रवास केला. मी तो पोलक्यात लपवलेला पत्ता काढला. त्या अनाथाश्रमात आले. दाईची नोकरी पत्करली. त्याच आश्रमात राहिले. तुला शिकवलं, खूप खूप शिकवलं. मीही शिकले. MA केलं, MEd केलं. कॉलेजात प्राध्यापक झाले. पुढे प्रिन्सिपॉल झाले. तुलाही चांगली नोकरी मिळाली. आपलं आयुष्यमानच बदललं. आपण चांगल्या घरात राहायला आलो. चांगलं अन्न जेवायला लागलो. चांगले कपडे घालायला लागलो. नवऱ्याच्या मागे कच न खाता आपल्या मुलाला चांगलं घडवलं म्हणून सगळेजण आज माझं कौतुक करतात. आईच्या कष्टाचं चीज करणारा म्हणून तुझी सगळेजण पाठ थोपटतात. तुझ्या लहानपणी जे घडलं ते एखादं दुःखद स्वप्न वाटावं किंवा एखादी गतजन्मीची आठवण वाटावी इतकं ते आता पुसट झालंय. अरे, तुझे डोळे किंचित पाणावलेत का रे? रडू नकोस रे माझ्या राजा.
तू कधीच रडत नाहीस, रडला नाहीस. कसाही प्रसंग येऊ दे, ठक्क कोरडे डोळे असतात तुझे. मग आज का पाणी ते? तुझं अंधारं बालपण पुन्हा तुला आठवून द्यायचा अभद्रपणा मला करायचा नव्हता रे. जुन्या जखमांना टोचून रक्त काढायचा माझा हेतूच नव्हता. नाहीच आहे तुझ्या डोळ्यात पाणी. मलाच भास झाला. बरं झालं तू रडत नाही आहेस ते. मी रडले तर चालेल का रे? प्लीज मला रडायची परवानगी दे. काइंडली अलाव मी टू क्राय. कृपा करून मी माझ्या मी असंबद्ध तर बोलायला लागले नाही ना रे. तुझे बाबा गेले तेव्हा मानसिक धक्का बसून मी वेडी झाले होते. तसंच पुन्हा होईल का रे? बापरे, मला भीती वाटतेय. तसंच होणार बहुतेक. तू पुढे झालायस. मला तू कुशीत घेतलंयस. तू माझी आई झालायस आणि मी तुझं बाळ झाली आहे. तू माझ्या केसातून हात फिरवतोयस, मला थोपटतोयस. माझ्या कपाळाचा मुका घेत मला आणखी जवळ घेत तू मला म्हणतोयस, काहीतरी म्हणतोयस. तू म्हणतोयस की आई अगं, काकांचे ते पैसे मी घेतले नव्हते. ते पैसे तू घेतले होतेस हे मला तेव्हाही माहिती होतं. मी इतका मार खाल्ला पण तुझं नाव शेवटपर्यंत सांगितलं नाही. कसलाच विचार केला नाही मी. तेव्हा तो मार फक्त तुझ्याकरता खाल्ला. पण मी जेव्हा मोठा झालो आणि विचार करायला लागलो तेव्हा मला कळलं की आई, मला पडत असलेला मार तू उघड्या डोळ्यांनी का बघितलास ते? तू पुढे होऊन चोरी कबूल करायला भीत नव्हतीस. तू बेअब्रूला भीत नव्हतीस. तू भीत होतीस ती पळून जायची संधी कायमची हुकेल या गोष्टीला. पैसे तू चोरलेस हे कळलं असतं तर तुला ते लगेचच काकांच्या स्वाधीन करावे लागले असते. ते खर्च झाले 2 दिवसात हे स्पष्टीकरण तुझ्या बाबतीत कुणालाच पटलं नसतं. मला माहिती आहे ग आई, पैसे घेण्याआधी 2 दिवस तू रावसाहेबांकडे पैसे उसने मागायला गेली होतीस. मी होतोच बरोबर. रावसाहेबांनी तुला आत बोलवलं, तुझ्या खांद्यावर थोपटलं आणि तुझा हात धरला. त्यांच्या हाताला हिसडा देऊन तू पळत सुटलीस. माझ्या दंडाला पकडत मला फरफटत नेलंस तू. मला माहिती आहे आई की त्याच 500 रुपयातनं तू रेल्वेचं तिकीट काढलंस. त्याच पैशातून आई तू आणि मी खूप वर्षांनी पोटभर जेवलो. त्याच पैशातून तू मला कपडे घेतलेस. तू स्वतःसाठी जुन्या बाजारातून एक साडी विकत घेतलीस. तिला एक जोड होता ते आजही मला स्पष्टपणे आठवतंय. तीच साडी नेसून तू अनाथाश्रमात गेलीस. मला सगळं माहिती आहे आई. मला तुझा तिरस्कार वाटणं शक्यच नाही. मी तुझ्यावर पूर्वी इतकंच प्रेम करतोय का आई? ती चोरी तू केली होतीस हे सांगण्यासाठी केवढा मानसिक ताण सोसलास. आई अगं, मला माहिती होतं ग ते. आई, आता डोळे पुस. अजिबात रडायचं नाही. यू आर नॉट गिल्टी.
मला पैसे खाऊ नकोस हे सांगताना यापुढे जीभ कचरू देऊ नकोस तुझी. तसं सांगण्याचा हक्क तू गमावला नाही आहेस. माणसं कशी अगतिक होतात हे मला माहिती आहे. मी तसा होणार नाही. मी परिस्थितीला शरण जाणार नाही. मी रडत नाही, रडणार नाही. माझ्या डोळ्यात पाणी का येत नाही ते सांगतो. आई, तू हे सगळं सहन केलंस तेव्हा तू 23 वर्षांची होतीस आणि मी किती वर्षांचा होतो? फक्त 5 वर्षांचा. माझी दुःख भोगायची सुरुवात तुझ्या खूप आधी झाली होती. जीवनाची आणि माझी समोरासमोर गाठ फार लवकर पडली होती. मी तुला सिनियर आहे या बाबतीत. आणि आई, आता सिनियॉरिटीचा हक्क म्हणून एक सांगतो तुला. माणसानी जुनी दुःख उगाळायची नसतात. भविष्याचा विचार करायचा नसतो. फक्त चालू क्षणात जगायचं असतं. पुसते डोळे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक हृदयस्पर्शी कथा, नीता गद्रे लिखित सिनियॉरिटी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रंगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.